महाविकास आघाडी आणि महायुती हे यंदाच्या लोकसभा आणि त्यानंतर म्हणजे आत्ता होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमोरसमोर आहे. लोकसभेमध्ये 8 पैकी 2 जागेवर महायुतीला विजय झाला, तर 6 जागेवर महाविकास आघाडीला विजय झाला. मात्र आत्ता जी निवडणूक आहे ती विधानसभेची आहे. यामध्ये महाविकास आघाडीला किती आणि महायुतीला किती, ही जागा कशी मिळणार, याच बाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत रिजनल डायरी. सिनियर पत्रकार लोकमतचे संजय पाठक सर आपल्यासोबत आहे. सर, लोकमतमध्ये आपलं स्वागत. खरं तर आपलाच ब्रँड आहे. महाविकास आघाडी आणि महायुती हे यंदाच्या निवडणुकीमध्ये म्हणजे लोकसभा असेल किंवा विधानसभेमध्ये म्हणजे यंदा हे सोबत आलेले आहे. लोकसभेमध्ये पराभव जो आहे तो महाविकास आघाडीचा जोरदार झालेला आहे. महायुतीमध्ये चित्र कसं असेल? आपण पाहिलं तर लोकसभा आणि विधानसभा या दोन निवडणुकांमध्ये फार फरक असतो. लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही कथितदृष्ट्या ते नॅरेटिव्ह सेट म्हटलं गेलं किंवा जे काही मुद्दे होते ते मुद्दे आणि आत्ताचे मुद्दे खूप फरक आहे. आपण पाहिलं तर लोकसभेच्यामध्ये 6 जागा महाविकास आघाडीला गेल्या आणि 2 जागा फक्त भाजपाला मिळाल्या. पण तो नंतरचा जो 3-4 महिन्याचा जो एक कालावधी मिळाला, तो जो ब्रीदिंग पिरियड म्हणता येईल आपल्याला, त्या कालावधीमध्ये राज्यातलं जे महायुती सरकार आहे त्यांनी बरेच असे काही निर्णय घेतले की जेणेकरून मतदारांना खूप ते सुखावू शकतील अशा प्रकारचे घेतले. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा लोकसभेचा इम्पॅक्ट जो आहे तो विधानसभेला फारसा राहील असं नाही, पण दोन्ही मतदारसंघात दोन्ही आपल्या या निवडणुकीमध्ये सुद्धा अत्यंत निर्णायक किंवा अत्यंत आपण अटीतटीची अशी लढत उत्तर महाराष्ट्रात आहे असं समजू. उत्तर महाराष्ट्रामध्ये एकूण 47 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि लोकसभेची निवडणूक जर आपण पाहिली तर त्यातील 29 जागांवर भाजपा, शिवसेना, महायुती जी होती ती आघाडीवर होती. म्हणजे लोकसभेच्या 8 पैकी 6 जागा जरी गमावल्या तरी यातील ज्या महायुतीचे मताधिक्य हे अधिक होतं. त्यामुळे त्यांच्या निवडणुकीमध्ये हौसले बुलंद दिसत आहेत. याशिवाय एकंदर आपण जर पाहिलं तर जे निर्णय घेतलेले आहेत, लाडकी बहीण असो किंवा जे मग स्थानिक पातळीचे निर्णय असो किंवा समाजाचे महामंडळ असो, त्याचा एकंदरीत इम्पॅक्ट जाणवेल असं एकंदर चित्र थोडंफार दिसत आहे. खरं तर जसं तुम्ही जळगावचा उल्लेख केला, जळगावमध्ये जे गिरीश महाजन आहेत ते संकट मोचक म्हणून खरं तर या ठिकाणी ओळखले जातात. मात्र यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची तेवढी ताकद म्हणा किंवा त्यांची तेवढी पकड आपल्याला विधानसभेवर पाहायला मिळेल का? कारण की हे तेच गिरीश महाजन आहेत जे एका वेळेचे नाशिकचे प्रभारी होते. नाशिकचं सगळं नियोजन, तिकीट देण्यापासून घेण्यापासून कोणाला काय करायचे सगळे डिसिजन मेकर हे गिरीश महाजन होते. मात्र यंदाच्या या विधानसभेमध्ये त्यांना कुठेतरी बाजू ठेवून विखेंची एंट्री ही नाशिक जिल्ह्यामध्ये झालेली आहे. तर असा कुठेतरी एक इम्पॅक्ट किंवा एक फरक आपल्याला पाहायला मिळेल. ह्या निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर मागच्याही निवडणुकी म्हणजे साधारणतः जे सत्तांतर झालं त्याच्यानंतर गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद अपेक्षित होतं, पण ते मिळालं नाही आणि त्याच्यामुळे ती थोडीशी नाराजी होतीच त्या काळामध्ये. आणि भाजपच्या दृष्टिकोनातून संघटनात्मक जर विचार केला तर देवेंद्र फडणवीस साहेबांनंतर जर कोणाला स्थान असेल नाशिककर किंवा उत्तर महाराष्ट्रात तर गिरीश महाजन साहेबांना, म्हणजे फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचण्याच्या आधी महाजन साहेबांपर्यंत पोहोचायचं असं एकंदर ते चित्र होतं. पण जे सत्तांतर झालं त्याच्यानंतर नाशिकला पालकमंत्रीपद दादा भुसेनकर देण्यात आलं. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाने राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जबाबदारी दिली. आणि हे सर्व जरी असलं तरी आपल्याला असं म्हणता येणार की थेट महाजन साहेब बाजूला किंवा गिरीश महाजन बाजूला आले. कारण आपण जर पाहिलं तर लोकसभा निवडणुकीचा जो नाशिकच्या बाबतीत तिढा निर्माण झालेला होता की उमेदवारी शिंदे सेना करणार, भाजप देणार की भुजबळ साहेब करणार, तर खूप क्लिष्ट वातावरण त्या काळात झालेलं होतं. आणि हा तिढा सोडवण्यासाठी पुन्हा गिरीश महाजन हेच नाशिकला आले होते. आणि आपण आत्ताही पाहिलं तर विधानसभा निवडणुकीची बंडखोरी नाशिक शहरामध्ये प्रॉपर खूप चाललं होतं की बंडखोरांनीच पत्रकार परिषदा घेऊन बंडखोरीचं आव्हान दिलं होतं. पण बऱ्यापैकी उमेदवारी शमवण्यासाठी गिरीश महाजन हेच दिवाळीच्या दरम्यान नाशिकमध्ये आले. त्याच्यामुळे एकंदर त्यांचं नाशिक किंवा उत्तर महाराष्ट्रातलं स्थान कायम आहे असं म्हणता येईल. परंतु या निवडणुकीमध्ये त्यांना स्वतःच्या घरात म्हणजे त्यांच्या मतदारसंघात निवडणूक सोपी नाही, कारण त्यांच्या समोर जे आव्हान आहे ते मोठं आहे. आणि त्याच्यात जरांगे पाटील फॅक्टर किंवा असे जे आहेत महाविकास आघाडीचे एकंदर जे निर्माण झालेलं वातावरण आहे ते बघता त्यांनाही तेवढं सोपं नाही. उत्तर महाराष्ट्राचे ते नेते आहेत, पण अधिकृत पक्षाकडून त्यांना त्या दृष्टिकोनातून अलीकडच्या काळामध्ये तशी जबाबदारी दिली गेलेली नाही. खरं सरळ तर आपण म्हणजे गिरीश महाजन यांची जे निकटवर्ती होते म्हणजे नाशिक पूर्वचं जर आपण बघितलं, गणेश गीते जे भाजपकडनं स्टँडिंग चेअरमन होते, त्यांना गिरीश महाजन यांच्याकडनं तिकीट देण्यात आलं नाही का? कारण की काय होतं, ते अत्यंत निकटवर्तीय म्हणजे त्यांची ओळख होती. त्यांना शेवटी तुतारी हातात घेऊन भाजपच्याच विरोधात जी आहे ती उमेदवारी करावी लागली.
मला असं वाटतं की पक्षामध्ये भाजपाचं हे थोडं असं सांगता येईल संघटनात्मक, की जोर सत्ता नसते तेव्हा नसतात लोक, आणि जेव्हा सत्ता आली की खूप लोक येतात पक्षामध्ये. तसे बऱ्यापैकी गणेश गीतेच नाही, असे खूप लोक पक्षामध्ये त्या काळामध्ये आले. आणि बऱ्याच वेळा असं असतं की इच्छा अपेक्षा खूप वाढत जातात, आणि जर सत्तापदं एक एक मिळत गेले टप्प्याटप्प्याने कमी वेळामध्ये, तर मग अपेक्षा वाढवतात. गणेश गीते यांचं देखील तसंच होतं. पण प्रश्न असा होता की त्या ठिकाणी जरी ते गणेश गीते हे महाजन साहेबांचे समर्थक असले, तर प्रश्न असा आहे की समोर सिटिंग कॅन्डिडेट आहे, राहुल डिकले आहेत, आणि नाशिकचं समीकरण बघितलं तर त्यांना जातीय समीकरणातून राहुल डिकलेंचा विचार करणं आवश्यक होतं. त्याच्यामुळे जी काही त्यावेळेची जागाच्या संदर्भात त्यांची पण चर्चा आली, तेव्हा जी माहिती मिळते तेव्हा महाजन यांनी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की ही जागा विद्यमान आमदार आहेत राहुल डिकले, पण त्यांची फर्स्ट टर्मच आहे. नाशिकचे अन्य 2 उमेदवार आमदार जे आहेत त्यांना 2 टर्म झाले आहेत, त्यामुळे राहुल डिकलेंना मिळणार हे त्यांना सांगून झालं होतं, आणि स्वाभाविकपणे त्यांनी मग घेतलं. बरं, गणेश गीते हे तसे पक्षातले फार जुने नाहीत, ते 2014 पक्षामध्ये आले, 17 निवडून आले, आणि पक्षाने त्यांना स्टँडिंग कमिटीची 2 वेळा दिली. त्यामुळे ते अलीकडच्या काळात आलेले पक्षातले होते. तसंच जुन्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचं होत नाही. दुसऱ्या बाजूला जर आपण नाशिकचाच जे एक मतदारसंघ आहे तो सर्वात चर्चेतला म्हणजे येवला मतदारसंघ. भुजबळ साहेब तिथून उभे आहेत. भुजबळ साहेबांना म्हणजे जरांगेंच्या मोठ्या विरोधाला म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात मोठ्या विरोधाला समोर जावं लागलं. तर भुजबळ साहेबांना काय वाटतं ही निवडणूक एवढी सोपी आहे? नाही, निवडणूक तर कोणालाही कोणती सोपी नसतेच, आणि ज्या ठिकाणी असे काही समीकरणं असतात त्या ठिकाणी तर अधिक कठीण असतं. आपण पाहिलं तर भुजबळ साहेबांचं ओबीसी नेतृत्व हा मुद्दा विरुद्ध जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गेल्या काही महिन्यांपासून खूप गाजत आहे. आणि ज्यावेळेस इथं उमेदवारी द्यायची वेळ आली तेव्हा यापूर्वीच जरांगे यांनी आव्हान दिले की तुम्ही निवडून येऊन दाखवा. हे आपल्यालाही माहिती, खुद्द येवल्यातून त्यांनी सांगितलं, तिथे मेळावे घेतले, हे सर्व आपल्याला माहिती. आणि अशा स्थितीमध्ये भुजबळ निवडणूक लढवतात हे सोपं नाही. आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या जागा ठरवण्यामध्ये या मतदारसंघात विलंब झाला होता. म्हणजे नाशिक, पूर्व नाशिक, सिन्नर आणि येवला या 3 मतदारसंघात उमेदवारी देण्याबाबत बराच खल झाला. आणि ओबीसी उमेदवार द्यायचा का, तर भुजबळांच्या समोर जाणीवपूर्वक माणिकराव शिंदेसारखा ज्येष्ठ नेता हा देण्यात आलेला आहे. आता चर्चा अशी की जरांगे पाटील हे तिथं पण सभा घेणार आहेत, त्याच्यामुळे मराठा फॅक्टर हा ऐनवेळी कसा काम करतो हे देखील खूप बघणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण जर म्हटलं तसं भुजबळ यांना निवडणूक सोपी नाही, तसं म्हटलं तर यंदा कोणत्याच मंत्र्यांना उत्तर महाराष्ट्रात निवडणूक सोपी नाही आहे, पण भुजबळांना ह्या फॅक्टरमुळे जरा ती कठीण वाटते आहे. खरं तर येवल्याच्याच लगत असलेला मतदारसंघ म्हणजे नांदगाव. नांदगावमध्ये सुहास कांदे जे आहे ते शिवसेनेकडून म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आमदार आहे. समीर भुजबळांनी बंडखोरी केली, मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तिथं शिट्टी या चिन्हावर ते निवडणूक लढत आहे. काय वाटतंय म्हणजे कांदेंना ही निवडणूक सोपी आहे का भुजबळांना सोपी आहे? नाही, आपण सर्वप्रथम एक थोडा विषय समजून घेतला पाहिजे की समीर भुजबळ अचानक नांदगाव मतदारसंघात गेले असं काही झालेलं नाही. त्या ठिकाणी पंकज भुजबळ हे त्यांचे चुलत बंधू होते, आणि ते निवडणूक पराभूत झाले. तर भुजबळांसारख्या ज्येष्ठ नेत्याला आपल्या चिरंजीवांचा पराभव पचवणं सोपं नाही. त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर सुहास कांदे आणि भुजबळ साहेब यांच्यामध्ये यापूर्वी निधीवरनं मोठा वाद झाला होता, आणि हा वाद त्यांनी सुहास कांदेंनी चव्हाट्यावर तर आणलाच, परंतु न्यायालयामध्ये सुद्धा धाव घेतली. एवढंच नव्हे तर त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेलं. एवढं गंभीर हे प्रकरण आहे. त्याच्यामुळे हे तसं पाहिलं तर हे पक्षीय वादाचं प्रकरण नव्हतं, हे दोघांच्या व्यक्तिगत वादातनं वाढत गेलेलं प्रकरण होतं. आणि अशा ठिकाणी ज्यावेळेस संधी मिळाली तेव्हा सुहास कांदे यांना आता हीच वेळ आहे की त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची, असं कुठेतरी भुजबळांना वाटलं असावं, समीर भुजबळांना, आणि त्यांनी त्या आखाड्यात उडी घेतली. आता प्रश्न असा आहे की सुहास कांदे हे त्या ठिकाणी आमदार आहेत, त्यांनी त्यांची काही कामं केली, त्यांचा वोट बँक आहे, प्लस त्यांचे सोशल वर्क पण लोक सांगतात की बऱ्यापैकी होतं. आणि भुजबळ साहेब जरी नवीन केले तरी समीर भुजबळ माजी खासदार राहिलेले आहेत, त्यांच्या कामाचा पण ओरा लोकांनी पाहिलेला आहे. त्यामुळे निवडणूक तशी दिसते तशी कांद्यांना सोपी पण नाही. त्याच मतदारसंघात आणखी 2 उमेदवार आहेत, एक डॉक्टर आहेत रोहन बोरसे, आणि दुसरे गणेश दात्रक आहेत. त्याच्यामुळे ही निवडणूक तशी चौरंगी आहे. त्यामुळे ऐनवेळी कोणता फॅक्टर कोणतं काम करेल, जरांगे फॅक्टर काम करेल का, स्वराज पक्षाचं काय भूमिका ठरेल, अशा खूप फॅक्टर त्याच्यामध्ये. पण एक नक्की आहे की कांद्यांना ही निवडणूक सोपी नाही जेवढं त्यांना वाटत होती. नांदगावला लगत असलेला जिल्हा तालुका म्हणजे आपला चांदवडमध्ये राहुल आहेर हे विद्यमान आमदार होते. त्यांना पक्षाचं तिकीट जाहीर झालं. मात्र तिकीट जाहीर होण्यापूर्वी त्यांनी आपलेच भाऊ असलेले केदार आहेर यांना उमेदवारी द्या, मी निवडणुकीतून माघार घेतो. मात्र केदार आहेर यांचं नाव जाहीर झालं नाही. ते देखील या निवडणुकीच्या रिंगणात आहे. चांदवडमध्ये हे चित्र बदलेल म्हणजे तिथं भाजपचं चित्र कामात येईल का भावकीमुळे काहीतरी जे गणित आहे ते बिघडतील? कारण की एक 75 वर्षाचे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्या ठिकाणून प्रतिनिधित्व करतात. हे खरं तर त्यांचं घरगुती भांडण होतं आहेर बंधूंचं. राहुल आहेर हे DS आहेर यांचे सुपुत्र आहेत,
त्यांनी या अगदी पहिले 2009मध्ये नाशिकमधून निवडणूक लढवली होती आणि सिडको नाशिक पश्चिम मतदारसंघातून ते पराभूत झाले. कसबा वोट बँक त्यांची होती. मात्र पराभव झाल्यानंतर ते चांदवडला गेले आणि स्वतः केदार आहेरांच्याच असून एकदा सांगण्यात आलं होतं की त्यांच्या वडिलांनी म्हणजे डॉक्टर दौलतराव आहेर यांनी एक वेळा त्यांना संधी मागितली होती की मुलासाठी संधी दे. ते एकदा निवडून आले, दोनदा निवडून आले आणि त्याच्यानंतर आता केदार आहेर यांच्या आशा पल्लवी झाल्या होत्या. खरं तर केदार आहेर हे लोकसभेसाठी इच्छुक होते, पण ज्यावेळेस ही जागा भाजपाला मिळणारच नाही ते म्हटल्यावर त्यांनी चांदवडकडे लक्ष केंद्रित केलं. आता प्रश्न असा होता की दोघा भावांमध्ये समझोता झाला असं दिसलं आणि राहुल आहेर यांनी सांगितलं पक्षाला की माझ्याऐवजी तुम्ही केदार आहेर यांना उमेदवारी द्या. पण हे सगळं होऊन सुद्धा पक्षाने जे त्यांच्या गणितात बसत होतं त्यानुसार त्यांनी राहुल आहेर यांना उमेदवारी दिली. आता त्याच्यानंतर केदार आहेर यांनी बंडखोरी केली आहे आणि समोर याच मतदारसंघातील माजी आमदार आहेत शिरीष कोतवाल, जे आता जिल्हाध्यक्ष पण काँग्रेसचे, तर त्यांनी उमेदवारी केली. आता ह्या दोघांच्या भांडणामध्ये तिसरा लाभ होऊ शकतो का अशी पण स्थिती आहे आणि ते सांगता येत नाही. ह्या तिरंगी लढतीमध्ये तो फॅक्टरसुद्धा होऊ शकतो आणि या मताच्या विभागणीमध्ये कोतवालांना सुद्धा फायदा होऊ शकतो असं एकंदर दिसू शकतंय. सर, खरं तर ही 288 विधानसभेची निवडणूक आहे. 288 ठिकाणी म्हणजे महाविकास आघाडी असो किंवा महायुती ही निवडणूक लढणं अपेक्षित होतं. मात्र महायुतीने मालेगाव मध्यमध्ये जो आहे तो उमेदवार आहे तो जाहीर केलेला नाही आहे. महायुतीचं म्हणजे कुठेतरी हा मायनस पॉईंट म्हणायला लागेल, कारण की तिथे मुस्लिम मतदार जे आहे ते मोठ्या संख्येने आहे. कोणत्याच उमेदवाराचं जे अधिकृत तिकीट आहे किंवा पाठिंबा आहे हा महायुतीकडनं जाहीर झालेला नाही आहे. प्रश्न असा आहे, मालेगावमध्ये मतदारसंघ जर आपण पाहिला तर आपल्याला माहिती आहे तो मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे आणि तिथं हिंदू मतांची जी आपण एकंदर संख्या बघितली ती फक्त मोजून 12,000 आहे. त्याच्यामुळे ते खरं म्हटलं तर त्या मतदारसंघात हिंदू वोटर काउंटच होत नाही एका अर्थाने. आणि आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जे आता ज्यांनी तो एक इस्लाम नावाचा एक मध्यंतरी पक्ष काढला त्या आसिफ शेख, ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते आणि अजित पवार गट त्यांना उमेदवारी देणार असं एकंदर चित्र तयार झालं होतं. मात्र अजित पवार गट काय झालं ते मध्य काळामध्ये आणि त्यांनी स्वतःचा पक्ष काढला इस्लाम आणि त्याच्या माध्यमातून ते उभे राहिले. आता ह्या भानगडीमध्ये भाजपाकडनं एक इच्छुक उमेदवार होत्या भुसे, कल्पना भुसे, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला पण ऐनवेळी त्यांना एबी फॉर्मच देण्यात आला नाही. ओव्हरऑल ती जागा भाजपासाठी सोयीची नाहीच आहे मुळामध्ये. अशा स्थितीमध्ये भाजपाने काही तिथं फार केलं नाही. आपण जर त्या मतदारसंघाचं पण जर हिस्ट्री पाहिली तर 90पर्यंत साधारणतः त्या ठिकाणी जनता दल, निधर्मी जनता दल याचं वर्चस्व होतं. नंतरच्या काळात काँग्रेस किंवा राष्ट्रवादी, नंतर अलीकडच्या काळात MIM यांचं प्राबल्य निर्माण झालं. त्याच्यामुळे तसा भाजपाच्या दृष्टीने हा मतदारसंघ सोयीचा नव्हता. फक्त त्यामध्ये भाजपच नव्हे, शिंदे सेनाचाही विचार नाही, कारण शिवसेना आहे. पण या ठिकाणून अजित पवार गटाकडून उमेदवार त्यांना अपेक्षित होतं, मात्र त्यांनाही उमेदवार सापडला नाही. हे मात्र वस्तुस्थिती आहे. सर, मालेगावचा दुसरा मतदारसंघ आहे म्हणजे मालेगाव बाह्य. दादा भुसे विरुद्ध अद्वै हिरे. खरं तर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ते निवडणूक लढत आहे. काय कसं चित्र असेल, कारण की तिथे बचाव काका जे आहे ते देखील इच्छुक होते, अद्वै हिरे आहे आणि मालेगावला जे बाह्यमध्ये आता विद्यमान जे आहेत ते दादा भुसे आहे, नाशिकचे पालकमंत्री आहे. काय वाटतं ह्यामध्ये दादा भुसे यांना हा प्रवास थोडा खडचड वाटतो? हां, आपण जर म्हटलं तर आपल्याला साधारणतः असं वाटतं की विद्यमान उमेदवार आहे आणि तो साधारणतः मंत्री ज्यांनी 10 वर्ष मंत्रिपद भूषवलं आहे, तर त्यामुळे आपल्याला फार सोपं वाटतं. आपण जर पाहिलं तर दादा भुसे ही पाचवी निवडणूक आहे त्यांची, म्हणजे 5व्यांदा त्या रिंगणात उभे आहेत. आणि आता सुरुवातीला आपण बोलताना सहजपणे अद्वै हिरे यांचं नाव घेतलं की हिरे आणि लढत आहे, हिरे आणि त्यांची लढत. परंतु एकेकाळी दादा भुसे यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले बंडू काका बच्चाव हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत, हे महत्त्वाचं. आणि आपण जर त्या मतदारसंघात बघितलं तर त्यांच्याबरोबर काही भाजपाचे लोक फिरत आहेत, हे आणखी वैशिष्ट्य लक्षात घेण्यासारखं आहे. आता 2 दिवसापूर्वी म्हणजे गेल्या शनिवारीच भाजपाचे तिथले विरोधी पक्षनेते राहिलेले सुनील गायकवाड यांची पक्षाने हकलपट्टी केलेली आहे. तर बंडू काका बच्चाव हे खूप काही भागांमध्ये खूप जोरात आहेत. तर त्यांच्या मागे कोण असं सुद्धा सध्या त्या मतदारसंघामध्ये प्रश्न चर्चेला जात आहे. बरं, दादा भुसे हे जरी निवडणूक लढत असले तरीही त्यांची एकट्याची निवडणूक लढायची स्पर्धा नाही आहे. तर चर्चा खूप वेगवेगळ्या आहेत की नाशिक पुन्हा निवडणूक झाल्यानंतर दादा भुसे पालकमंत्री बनतील का, त्याच्यामुळे बंडू काकांच्या एकंदर रसद पुरवण्यामागे आणखी काही राजकीय व्यक्ती आहेत का, महायुतीतलेच नेते आहेत का, अशी पण चर्चा सध्या आहे. पण एकंदर दादा भुसे जरी 20 वर्षापासून आहेत, 5व्यांदा ते आता निवडणूक लढत आहेत, 10 वर्ष आले मंत्री आहेत, त्यांची कामं आहेत, सरकारचा निर्णय आहे. परंतु जरी असं असलं तरी सुद्धा निवडणूक तिरंगी आहे आणि तिरंगी लढतीमध्ये सेट लढत जर नसेल तर तेवढं सांगणं सोपं नाही. महत्त्व विभागण्याचा कोणाला फायदा होतो, त्यामुळे दादा भुसेंना सुद्धा ही निवडणूक तशी सोपी नाही आहे. खरं तर मालेगावलाच जो लागून असलेला मतदारसंघ म्हणजे कळवणमध्ये एका बाजूला नितीन पवार जे आहे ते दुसऱ्यांदा अजित पवार म्हणजे पूर्वी ते राष्ट्रवादीकडनं होते, म्हणजे शरद पवारांकडनं होते. अजित पवारांकडनं ते यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि
आणि जे पी गावित जे आदिवासींचं नेतृत्व करतात, नाशिक ते मुंबई त्यांनी लाँग मार्च देखील काढलेला आहे. त्यांना काय वाटतं, त्यांची परिस्थिती काय आहे, त्यांच्या जागेची परिस्थिती काय आहे, जे पी गावित त्यांचं आव्हान त्यांना वाटतं का? कारण की हे तेच जे पी गावित आहे ज्यांनी लोकसभेमध्ये शरद पवार यांच्या सांगण्यावरनं भास्कर बगरे यांच्या समोरून आपली माघार घेतली होती. तर इथे काही शरद पवारांचा फॅक्टर चालेल? बऱ्यापैकी चालेल. एक तर मुळामध्ये राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर अजित पवार गटात गेल्यानंतर जो मूळ राष्ट्रवादीचे काही दुखवलेले लोक आहेत ते तर त्या स्वरूपात आहेत आणि पवारसाहेबांना दुखवल्यानंतर त्याबाबत स्वतःची अस्मिता दुखवली गेली असं मानणारा पण वर्ग त्याही मतदारसंघात आहे, जिल्ह्यात आहे, तो राज्यात आहे. त्याच्यामुळे तो भाग आहे. जे पी गावित जे आहे तर ते यापूर्वी निवडून आलेले 5-6 वेळा निवडून आलेत. त्याच्यामुळे त्यांचा सुरगाणा, कारण हा कळवण नाही, कळवण सुरगाणा मतदारसंघ आहे, तर सुरगाणा मतदारसंघाचं त्यांचं मोठं पॉकेट आहे. त्याच्यामुळे ते आपल्याला नाकारून चालणार नाही. त्यांची स्वतःची वोट बँक प्लस शरद पवार यांच्याकडनं मिळालेली रसद हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आणि काही सांगता येत नाही, परंतु काही भाजपाचे पण लोक बऱ्यापैकी त्या काळात दुखावले गेले होते, कारण महायुतीची सत्ता असताना त्या मतदारसंघातून भारती पवार ह्या ज्या लोकसभेच्या उमेदवार होत्या, केंद्रीय राज्यमंत्री होत्या, त्यांना या मतदारसंघातून आघाडी मिळालेली. त्यामुळे भाजपाचे मतदार हे कार्यकर्ते देखील तेवढे खुश नाही आहेत. त्यामुळे या मतदारसंघात सुद्धा ह्या सरळ लढतीमध्ये काही चित्र दिसू शकतं. सर, जे 3 मतदारसंघाचा आपण एकत्र विषय घेऊया. एक तर आहे निफाड. निफाडमध्ये दिलीप बनकर असतील, एका बाजूला अनिल कदम आहेत. नरहरी झिरवळ यांच्यासमोर खरं तर जे आव्हान द्यायचं होतं ते शिवसेनेने एक AB फॉर्म पाठवला महालेंचा, तो शेवटी माघार झाला. मात्र देवळालीचं जे चित्र आहे ते पूर्णपणे वेगळं आहे, कारण की जे काही महाराष्ट्रातील ठराविक मतदारसंघ आहेत ज्यामध्ये मैत्रीपूर्व लढत, मात्र नाशिकमध्ये तशी परिस्थिती नाही आहे, कारण की शेवटच्या मिनिटाला ज्या आपल्या राजश्री आहेर रावे त्यांना AB फॉर्म आला. त्या माघारीच्या वेळेस त्यांना शोधाशोध पण झाली. पक्षाकडनं एक पत्र देखील काढण्यात आलं, मात्र त्यांनी कोणत्याही प्रकारची माघार नाही घेतली. त्या नॉट रिचेबल होत्या. सरोज आहेर विरुद्ध जे योगेश घोलप आहे उबाठाचे त्यांच्या विरुद्ध आपली राजश्री आहेरराव, अशी ही तिरंगी लढत आहे. या मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटतं, म्हणजे महाविकास आघाडी का महायुती? कारण की इकडे महायुतीचे 2 उमेदवार आहे, तर विकास आघाडीचे एकटे घोलप आहेत. नाही, या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असं एकंदर स्पष्ट दिसत आहे. आपण जर बघितलं, कालच एक असा निर्णय झाला की खरं तर हे नांदगावच्या प्रकरणामुळे वाढलेलं प्रकरण होतं की नांदगावमध्ये सुहास कांदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचेच मुंबईचे अध्यक्ष असलेले अजित पवार गटाचे समीर भुजबळ यांनी राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी केली आणि त्याची रिॲक्शन म्हणून हे उमेदवारी अर्ज शिंदे सेनेने पाठवले आणि त्यातही धनराज मालेंना ऐनवेळ केलं, त्यांनी माघार घेतली. परंतु सूचक त्यांनी माघार घेतली, परंतु राजश्री आहेरराव या नॉट रिचेबल राहिल्या. आता त्या खरं तर नॉट रिचेबल का राहू शकल्या? जर पक्षाने उमेदवार दिला तर पक्षाचा आदेश ऐकू शकत नाही का? हे सगळे शंकास्पद वातावरण आहे किंवा राजकीय खेळी असू शकते. परंतु त्यानंतरही त्यांच्या देवळी मतदारसंघातील पक्ष कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यावेळी एक निर्णय किंवा चर्चा अशी झाली की या मतदारसंघात गेले 30 वर्ष धनुष्यबाण हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलंय. आज असं समजा नाट्यमयरित्या किंवा चुकून म्हणा, जर राजश्री आहेरराव यांचा जर उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे आणि त्याच्यावर धनुष्यबाण हे चिन्ह आहे, तर का लढू नये असा त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांचा एक प्रश्न होता. आणि त्यानंतर त्यांनी हा पक्षश्रेष्ठींपर्यंत हा निर्णय पोहोचवला की तुम्ही निर्णय घ्या, पण असं वाटतं की निवडणूक लढवायची. तोपर्यंत 2 ते 4 दिवस हे सर्व नेते जे त्या देवळी मतदारसंघाला हे तटस्थ होते, परंतु पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा निर्णय आला नाही. ही सूचक भूमिका आहे का, हे पण शंका घ्यायला वाव आहे की मग ऐरांबाबत तुम्ही सरोज आहेर ज्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत, महायुतीचे आहेत, त्यांचं तुम्ही काम करा असं कोणताही सांगावा त्यांना सांगण्यात आलेला नाही, असं स्वतः खुद्द माजी खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी मैत्रीपूर्ण लढतीची तयारी केली. त्या जर नसत्या तर लढत सरोज आहेर आणि योगेश घोलप यांच्यात थेट होती, परंतु त्या आल्यामुळे आता राजश्री आहेरराव, घोलप आणि सरोज आहेर अशी तिरंगी लढत होत आहे. त्यामुळे ही निवडणूक त्यांना आता सोपी नाही, गणित त्यांनी मात्र मोठं बिघडवून ठेवलंय. नक्कीच. खरं तर आपण एक जो शेवटचा मतदारसंघ घेऊया तो म्हणजे इगतपुरीमध्ये खोसकर जे आहेत ते क्रॉस वोटिंगचा त्यांच्यावर आरोप होता. त्यांनी क्रॉस वोटिंग केली, नंतर त्यांना अजित पवार गटामध्ये प्रवेश करावा लागला. खरं तर ते जुने राष्ट्रवादीचे, म्हणजे भुजबळांनी स्वतः सांगितलेलं आहे का ते निकटवर्ती आहेत, म्हणजे माझे निकटवर्ती आहे असं भुजबळांनी सांगितलं. खोसकर माझे निकटवर्ती आहे. लकी जाधव एका 34 वर्षाच्या मुलाला काँग्रेसकडनं तिकीट जाहीर होतं आणि जर आपण बघितलं 2014 असेल किंवा 19 असेल, दोन्ही वेळेस मोदी लाट होती, तरी त्या ठिकाणी काँग्रेस जे आहे ते निवडून आलेलं आहे. लकी जाधव एक तरुणांचा एक चेहरा आहे, आदिवासी चेहरा आहे. मोठे आंदोलन त्यांनी यापूर्वी देखील राज्यभर केलेले आहे, स्थानिक पातळीवर केलेले आहे. तर लकी जाधव विरुद्ध खोसकर, कारण की माजी आमदार निर्मला गावित देखील रिंगणात आहे. तर दुसऱ्या बाजूला जे मनसेचे उमेदवार आहे त्यांना महामंडळ जे होतं ते देण्यात आलं, नंतर काढण्यात आलं. ही निवडणूक तुम्ही कशी बघता?
कारण की निवडणूक ही दुरंगी आहे पक्षामुळे का चौरंगी आहे या 4 उमेदवारांमुळे? नाही, हे निवडणूक तर चौरंगी आहे. पहिलं जर तुम्ही जो विषय मांडलात की हिरामण खोसकर यांना क्रॉस वोटिंगमुळे उमेदवारी मिळाली नाही, परंतु ते मूळ राष्ट्रवादीचे हे तितकंच खरं होतं. ही इगतपुरीची जागा काँग्रेसकडे होती आणि काँग्रेसकडे उमेदवार कोण नव्हता आणि त्यावेळेस निर्मला गावित या काँग्रेसच्या ज्या माजी आमदार आहेत त्यानंतर शिवसेनेत गेल्या होत्या. अशावेळी काँग्रेसकडे कोणी उमेदवार नसल्यामुळे हिरामण खोसकर यांना पक्षाच्या समझोत्याने त्यांना तिकडे पाठवण्यात आलं होतं. आणि आता क्रॉस वोटिंगचा जेव्हा मुद्दा आला तेव्हा त्यांनी थेट ज्या पद्धतीने नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी आरोप केले आणि यांनी पण त्यांच्यावर जे आरोप केले ते बघता त्यांना उमेदवारी मिळणं सोपं नव्हतं. आणि स्वतः खोसकर हे सुद्धा एकनाथ शिंदेंकडे जाऊन आले, शरद पवार साहेबांना भेटून आले, त्याच्यामुळे त्यांचं पण एकंदर ते स्थैर्य नव्हतं हे दिसत होतं. त्यामुळे त्यांना जेव्हा उमेदवारी ते अजित पवार गटाकडे गेले, त्यांच्याकडे उमेदवार नव्हता, तो सहजगत्या मिळून गेला. आणि अशावेळी काँग्रेसने लकी जाधव या युवकाला उमेदवारी दिली. हरकत नाही, युवा वर्गाला स्थान मिळालं पाहिजे, परंतु अनेक समीकरणं असतात. आदिवासी मतदारसंघ जरी असलं तर तेथेही खूप ज्ञातीय समीकरणं असतात. उदाहरणार्थ कोकण आहे, भिल्ल आहे, राजपूत आहे, ठाकूर आहेत, असे खूप त्यांच्यातले पण समीकरण आहेत. तो विचार करून एकंदर त्याच्यावर निर्मला गावित ह्या तर त्यांनी काम केलेलं होतं मतदारसंघात, त्या जरी पराभूत झाल्या, त्यामुळे त्यांना विश्वास वाटतो की आपण असं त्यांचं मत असतं ते उभ्या राहिल्यात. किंवा त्या ठिकाणी मग काशीनाथ मेंगाळ यांनी आपण परत थांबायचं का हा विचार केला. त्यांना ऐनवेळी मनसेने उमेदवार दिली. आपल्याला लक्षात आलं असेल की ज्यावेळेस 2 AB फॉर्म शिंदे सेनेने पाठवले तेव्हा तिसराही आला होता असं स्वतः छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं आणि तो काशीनाथ मेंगाळ यांना होता. म्हणजे मैत्रीपूर्ण लढतीत मेंगाळांना सुद्धा शिंदे सेनेला रन करायचं होतं, पण ते झालं त्यांनी ऑलरेडी नवनिर्माण सेनेचा त्यांनी फॉर्म भरून झाला होता. त्याच्यामुळे ही निवडणूक जर आपण म्हणतो तसंच खरं आहे की निवडणूक दुरंगी नाही आहे, ही निवडणूक चौरंगी आहे. कारण जरी लकी जाधव नवीन असले काय असले तरी काँग्रेसला मानणारा मतदारसंघ आहे. त्र्यंबकेश्वर मतदारसंघ जो आदिवासी भाग आहे तो काँग्रेसला मानता, काँग्रेस हर्सूल आहे, त्र्यंबक आहे, इगतपुरी हा सगळा काँग्रेसला मानणारा मतदार आहे. त्याच्यामुळे लकी जाधव यांना पण काही अगदीच दुर्लक्षित करण्यासारखे नाही आहेत. त्यांना राष्ट्रीय पक्षाने दिलेली उमेदवारी आहे. अजित पवार गटाचा आहे. निर्मला गावित या स्ट्रॉंग आहेत, ज्यांचे वडील आपण माहिती असेल 9 वेळा खासदार राहिलेले आहेत. त्यांनी या मतदारसंघातनं काम केलेलं आहे. आणि शेवटी मेंगाळ ज्यांनी माजी आमदार म्हणून काम केले आणि त्यांची जातीय समीकरणं पण आहेत. तर या सगळ्याच्यामुळे ती निवडणूक चौरंगी आहे, एवढं नक्की ती दुरंगी होणार नाही. सर, एक शेवटचा प्रश्न घेतो. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी का महायुती, एक तुमचं राजकीय अनुभव काय सांगतो, किंवा सध्याची जी परिस्थिती आहे किंवा जी राजकारणाची परिस्थिती आहे यामध्ये पक्षांतर असेल किंवा जे इकडून तिकडं जे झालेले जे पदाधिकारी असतील, पक्ष असतील, पक्ष फुटीसारखे प्रकरण झालेले आहेत, यंदाच्या निवडणुकीसारखं लोकसभेचंच फॅक्टर चालणार म्हणजे राज्यामध्ये, किंवा आपण उत्तर महाराष्ट्राचं जर बघितलं तर महाविकास आघाडी का महायुती? कारण की हे ते शरद पवारांचा एक मोठं मानणारा वर्ग या ठिकाणी आहे. कारण की हे तेच शरद पवार आहे जे भुजबळांना जेव्हा भुजबळ अजित पवार यांच्यासोबत गेले, शरद पवार यांची साथ सोडून, तेव्हा पहिली जी सभा जी शरद पवारांनी घेतली ती त्या भुजबळांच्या मतदारसंघामध्ये घेतली आणि याचा एक नाराजी देखील भुजबळांनी व्यक्त केली की मीच का, पहिले माझ्याच मतदारसंघात का, अशी नाराजी व्यक्त केली. तर एक शरद पवारांचा एक फॅक्टर यंदाच्या निवडणुकीत चालणार का? कारण की हे ते शरद पवार आहे ज्यांनी 3 दिवस नाशिक शहरामध्ये तळ ठोकला आणि भास्कर भगरे जे आहे ते जवळपास 1.25 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने ते निवडून आले. तर शरद पवार फॅक्टर चालणार, उद्धव बाळासाहेब ठाकरे फॅक्टर चालणार, आता 2 दिवसापूर्वी मोदी येऊन गेले की मोदी फॅक्टर चालणार. अजित पवारांचा अजून तरी एवढा जसा पाहिजे तसा दौरा किंवा सभा झालेला नाही आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये ह्या 4 पैकी कोणत्या ज्या लढतीमध्ये हे कोणते नेते पाहायला मिळतील? कारण की एकनाथ शिंदे यांची सभा नाशिकमध्ये जरी नसली मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये धनुष्यबाण या शिवसेनेला मानणारा एक मोठा वर्ग आहे. तर काय वाटतं यंदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी का महायुती, काय चालेल? एक लोकसभा निवडणुकीचे एक मुद्दे राष्ट्रीय असतात, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ते मुद्दे वेगळे असतात, समीकरणं वेगळे असतात. आपल्याकडे महाराष्ट्रात पहिलं असं कधी नव्हतं, न भूतोनश भविष्यती, की आपल्याकडे पक्षांमध्ये फूट पडली आणि एकाचे 2 झाले. तर हे पहिल्यांदाच घडलं आहे. त्याच्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक ही त्यापेक्षा फार वेगळी आहे मागच्या निवडणुकीपेक्षा. आणि साहजिकच जो यापूर्वी आपल्याकडे हा पॅटर्न कधी नव्हता पक्ष फुटण्याचा वगैरे, तर त्याच्यामुळे तो जो काही नाराजी ते वातावरण आहेच, त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट नक्की जाणवणार आहे. पण एक भाग असा पण असतो की शेवटी विधानसभा निवडणुकीत स्थानिक आमदार असतो, तो ॲप्रिशिएबल आहे की नाही, तो भेटतो की नाही, तो माझ्याकडे सुखदुःखाला आला की नाही, किंवा त्यांनी विकास कामं काय केली, याचासुद्धा लोक तेवढा तितकासा विचार करतात. पण एवढं नक्की आहे की गेल्या निवडणुकीमध्ये जो की आपल्याला 2019मधला जो पॅटर्न दिसला होता की मोदी लाटेचं जे वातावरण दिसत होतं, तर तेवढं सोपं आता यंदा दिसत नाही. कारण या काळात जे काही मधल्या काळात झालेलं आहे, पक्षांची फाटाफूट आणि त्याच्यात लोकसभेतलं जे वातावरण बदललेलं दिसलं, तर बदललेलं वातावरण हे महायुतीला फार चॅलेंजिंग आहे आणि तेवढं सोपं नाही. त्यामुळे मला असं म्हणता येणार नाही. एक असं की निवडणुकीच्या काळामध्ये हे वातावरण जे असतं ते बदलत असतं सातत्याने, की शेवटच्या क्षणाला
मतदानापर्यंत काय होईल, की 15-16 दिवस तारखेनंतरही आणखी काय होईल हे सांगता येत नसतं. त्याच्यामुळे आपल्याला आज प्रेडिक्शन करणं तेवढं हे नाही, पण असं म्हणता येणार नाही की अगदी फार महाविकास आघाडी पुढे जाईल आणि एकदम महायुती. पण एवढं नक्की आहे की महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही सध्या फेअर वातावरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण एवढं नक्की की ज्या पद्धतीने एकतर्फी मागच्या निवडणुकीमध्ये महायुती चालली तसं यंदाचं वातावरण नाही, तेवढं फेवरेबल वातावरण यंदा दिसत नाही. नक्कीच. खरं तर जेवढं फेवरेबल वातावरण पाहिजे तेवढं फेवरेबल वातावरण नाही आहे. निवडणुकीमध्ये चित्र काय होईल ते हळूहळू जसे जसे दिवस मतदानाची जवळ येतील ते चित्र स्पष्ट होईल. कुणाला जनता ही कौल देईल हे येत्या 20 तारखेच्या निवडणुकीनंतर आणि 23 तारखेच्या निकालानंतर हे चित्र जे आहे ते सर्व जे आहे ते स्पष्ट होईल. राज्यामध्ये महाविकास आघाडी का महायुती हे चित्र जरी स्पष्ट होणार असं, मात्र बातम्यांचा सिलसिला लोकमतवर सुरू राहणार आहे. या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.